नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी, चॅप्टर 1.7 व्हाय वी ट्रॅव्हल या पाठामधील आईस ब्रेकर्स. चला तर मग सुरुवात करूयात. आईस ब्रेकर्समधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे शेअर युअर व्ह्यूज ऑन हाऊ ट्रॅव्हलिंग कॅन बी अ हॉबी. की ट्रॅव्हलिंग, प्रवास हा एक छंद कसा होऊ शकतो याविषयी तुमचे मत या ठिकाणी व्यक्त करा किंवा तुमची मते व्यक्त करा आणि ती इथं शेअर करायला सांगितलेली आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्याला ती किंवा ग्रुपला ती शेअर करावी लागणार आहेत. तर त्यासाठी आवश्यक काही मुद्दे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर कशा पद्धतीने तुम्हाला ते शेअर करता येईल. हाऊ ट्रॅव्हलिंग कॅन बी अ हॉबी याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल. ट्रॅव्हलिंग कॅन बी अ हॉबी. इट कॅन बी एक्सपिरियन्स बाय गोईंग ऑन रोड ट्रिप्स, क्विझिन्स, visit various places, learning the culture and exploring new places. If you likes adventure, then you must be passionate about traveling. Traveling is rejuvenating and fun as well. It enriches your soul. You can write your experiences of traveling in your diary. It guides you and your future life. Once you interested in traveling, it may be addiction to you. Traveling gives you chance to appreciate beauty. Traveling introduces creativity. It helps you to grow as a human being. It allows you to enjoy in a full and happy mood. If you are food lover, then it is the best way to explore variety of foods and fills your stomach as well as satisfy you. It gives you satisfaction. त्यानंतर समोरील ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. डिस्कस इन द क्लास द बेनिफिट्स ऑफ ट्रॅव्हलिंग अँड कंप्लीट द वेब. या ठिकाणी आपल्याला एक वेब चार्ट कंप्लीट करायचं आहे. आपल्याला सांगायचे की ट्रॅव्हलिंगचे बेनिफिट, प्रवासाचे काय फायदे आहेत, सफरीचे काय फायदे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. तर मला वाटतं काही या ठिकाणी करून दिले आहेत तुम्हाला. टू बी प्रॉम्प्ट अँड क्विक हे दिलेलं आहे. त्यानंतर एक दिलेलं आहे त्याचा बेनिफिट टू प्रिपेअर, ऑर्गनाइज, टू बी केअरफुल अँड कॉशियस हे 3 दिलेले आहे आपल्याला. बाकीचे आता लिहायचे आहेत. तर बाकीच्या याच्यामध्ये आपल्याला लिहिता येईल टू लर्न डिफरंट कल्चर्स. दुसरं इंट्रोड्युसेस यू द व्हेरायटी अँड डेलिशियस फूड. तिसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला लिहिता येईल की प्रेझेन्स ऑफ माइंड अँड अलर्टनेस. इट टीचेस यू, इट गिव्ज यू प्रेझेन्स ऑफ माइंड अँड अलर्टनेस. नंतरच्या बॉक्समध्ये इट हेल्प्स टू थिंक अबाउट अदर्स, देअर चॉईसेस, देअर इंटरेस्ट्स. त्यानंतरच्या बॉक्समध्ये लिहिता येईल टू नो एव्हरीथिंग इन डिटेल, स्टडी मायन्युटली. नंतर इट हेल्प्स और इट टीचेस यू टू केअर अँड इट मेक्स यू सेल्फ रिलायंट. हे ट्रॅव्हल टीचेस यू, बेनिफिट्स ऑफ ट्रॅव्हलिंग आहेत. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला मेक अ लिस्ट ऑफ युअर एक्सपेक्टेशन्स व्हेन यू ट्रॅव्हल टू सम न्यू प्लेस. की जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन जागेवर प्रवास करता, तिकडे जाता, तर त्या ठिकाणी तुमच्या काही एक्सपेक्टेशन्स म्हणजेच अपेक्षा असतात. तर ह्या अपेक्षा आता आपल्याला सांगायच्या आहेत.
तर पहिली अपेक्षा त्यांनी लिहून दिलेली आहे आणि ती अपेक्षा आहे फूड शूड बी डेलिशियस अँड अवेलेबल व्हेनेवर हंग्री, की जेवण हे कसं रुचकर स्वादिष्ट जेवण असलं पाहिजे. आणि दुसरं काय सांगितलेलं आहे, अवेलेबल व्हेनेवर हंग्री, की जेव्हा जेव्हा भूक लागली त्यावेळेस हे जेवण मिळालं पाहिजे, उपलब्ध झालं पाहिजे. या व्यतिरिक्त आपल्या काय काय अपेक्षा राहतील ते आपण लिहूयात. बीमध्ये आपल्याला लिहिता येईल द ॲटमॉस्फिअर मस्ट बी सुटेबल, की आपण ज्या ठिकाणी ट्रॅव्हलिंगला जातो आहे, जिकडे फिरायला जातो आहे, ज्या जागेवर जातो आहे, तिथलं ॲटमॉस्फिअर, तिथलं वातावरण हे आपल्याला सोयीस्कर असलं पाहिजे. की आपण कोणत्या वातावरणात किंवा कशा ॲटमॉस्फिअरमध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत, तर ते आपल्याला सोयीस्कर असं ॲटमॉस्फिअर असलं पाहिजे. सी ॲफोर्डेबल प्राईस ऑफ हॉटेल्स, की तिथे जायचं म्हटल्यानंतर आपल्याला जाऊन लगेच परत तर काही येता येणार नाही, आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं थांबावं लागेल, म्हणजेच हॉटेलमध्ये थांबावं लागेल. मग अशा ठिकाणी असलेल्या हॉटेलच्या किमती, राहण्याच्या किमती ह्या खूप जास्त असतात. मग आपल्यासाठी जर का आपल्याला परवडेल अशा किमतीमध्ये जर का हॉटेल त्या ठिकाणी मिळाले तर खूप चांगलं होईल. म्हणून ॲफोर्डेबल प्राईस ऑफ हॉटेल्स. देन आणखी एक एक्सपेक्टेशन राहील आपली डी, इझी अँड कम्फर्टेबल जर्नी, की ज्या ठिकाणी आपण जातो आहे त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत सहजपणे, साधेपणानं जाता आलं पाहिजे. आणि तिथली जर्नी, तिथला जो प्रवास आहे हा कसा कम्फर्टेबल, हा सोयीस्कर, आरामदायक अशा पद्धतीचा प्रवास झाला पाहिजे. तर ह्या काही एक्सपेक्टेशन्स आहेत ज्यावेळेस आपण एखाद्या नवीन जागेवर ट्रॅव्हलिंगसाठी जात असतो. आता यामध्ये एक आईस ब्रेकर्समध्ये शेवटची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, डिस्कस इन द क्लास द व्हेरियस टाईप्स ऑफ ट्रॅव्हल्स, की तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जो प्रवास आहे, ट्रॅव्हल्सचे टाईप्स आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची आहे. ॲड युअर ओन टू वन्स गिवन बिलो, की या ठिकाणी आपल्याला 1-2 दिलेले आहेत, आपल्याला आणखी काहीतरी ॲड करायची त्याच्यामध्ये. एक आपल्याला दिलेलं आहे सोलो ट्रॅव्हल आणि दुसऱ्या एका ठिकाणी दिलेलं आहे कलिनरी ट्रॅव्हल. तर या व्यतिरिक्त आपल्याला कशा कशा पद्धतीचे, कोणत्या कोणत्या प्रकारचे ट्रॅव्हल्स असतात ते आपल्याला या ठिकाणी ॲड करायचे आहेत. तर एक आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल स्टडी ट्रॅव्हल, की आपण विशिष्ट अभ्यास दौरा म्हणून किंवा विशिष्ट गोष्टीच्या अभ्यासासाठी किंवा एखाद्या गोष्टीवर अभ्यास करण्यासाठी जर एखाद्या ठिकाणी गेलो तर त्या पद्धतीच्या ट्रॅव्हलला, त्या पद्धतीच्या प्रवासाला आपण स्टडी ट्रॅव्हल असं नाव देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण एक लिहू शकतो ॲडव्हेंचर ट्रॅव्हल. आता ॲडव्हेंचर ट्रॅव्हलमध्ये काय आहे तर ज्या ठिकाणी आपण साहसी प्रकारे किंवा एखाद्या रॉकवर आपल्याला चढायचं आहे, त्यानंतर गिर्यारोहण करायचं आहे किंवा आणखीन एखादी साहसी गोष्टी करायची आणि त्या संदर्भात जर आपण ट्रॅव्हलिंगसाठी जात असू तर ते ॲडव्हेंचर ट्रॅव्हल या पद्धतीच्या, या प्रकारामध्ये ते मोडलं जातं, की वेगवेगळ्या प्रकारचे साहस, वेगवेगळ्या प्रकारचे धाडस करण्यासाठी ज्या ट्रॅव्हलचा किंवा जो प्रवास केला जातो त्याला आपण ॲडव्हेंचर ट्रॅव्हल या ठिकाणी म्हणूयात. त्यानंतर रिलिजियस ट्रॅव्हल, की आपण पाहतो की आपण रिलिजियस लोक आहोत, आपण धार्मिक लोक आहोत, आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत असतो, ज्या ठिकाणी मंदिरं, देवदेवता किंवा दैवत आहे त्या ठिकाणी आपण वारंवार जात असतो. तर अशा प्रकारच्या धार्मिक कारण असणाऱ्या ज्या प्रवासाला रिलिजियस ट्रॅव्हल असं संबोधता येईल, असं म्हणता येईल, की आपण जात असतो. उदाहरणार्थ शेगाव असेल, माहूर असेल, त्यानंतर वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी नाशिक असेल, अशा ठिकाणी आपण जात असतो. तर हा प्रकार रिलिजियस ट्रॅव्हल्समध्ये मोडतो. त्यानंतर आहे सायंटिफिक ट्रॅव्हल. सायंटिफिक ट्रॅव्हल या संदर्भात बोलताना आपल्याला असं म्हणता येईल की एखादं वैज्ञानिक संशोधन आहे किंवा वैज्ञानिक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी
एखादं संशोधन करण्यासाठी जो प्रवास आपण वेगवेगळ्या देशांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो त्याला आपण सायंटिफिक ट्रॅव्हल असं म्हणत असतो. त्यानंतर बिझनेस ट्रॅव्हल, की बरेचसे लोकांचे बिझनेस कंपन्या असतात, मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, मोठा बिझनेस असतो आणि त्या बिझनेसच्या संदर्भात, व्यवसायाच्या संदर्भात लोक एका जागेवरून दुसऱ्या जागेवर प्रवास करत असतात. कधी कुणी अमेरिकेला जातं, कुणी थायलंडला जातं, कुणी दुबईला जातं. तर या प्रकारचा बिझनेसच्या संदर्भात असलेला जो प्रवास आहे त्याला आपण बिझनेस ट्रॅव्हल असं म्हणूयात. एक आपल्याला सांगता येईल की शेवटचं ट्रॅव्हल फॉर फन, म्हणजेच आपल्याला फक्त एन्जॉय म्हणून, गंमत म्हणून ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो, आपलं मन मोकळं करण्यासाठी, मन आनंदित करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आपण प्रवासाला जात असतो, जिथे कुठे प्रवासाला जात असतो, तशा पद्धतीचा प्रवास म्हणजेच ट्रॅव्हल फॉर फन. तर असे काही ट्रॅव्हलचे म्हणजे प्रवासाचे प्रकार होते ते आपण या ठिकाणी पाहिले आणि हे पाहिल्याबरोबरच हे आईस ब्रेकर्स याच ठिकाणी पूर्ण झाले. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काय अडचण असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.